जय हिंद, सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर बघा मित्रांनो, जे काही आज अकोला पोलीस भरतीचा पेपर झाला त्या पेपरमध्ये एकच दांदल उठली, ती म्हणजे जे काही मुलींचा पेपर होता अकोला पोलीसचा. तर त्यामध्ये मुलींना लेखीसाठी म्हणजेच ग्राउंडला त्यांनी पात्र झालं, ग्राउंड त्यांनी दिलं आणि लेखीसाठी पात्र झाले, परंतु त्यांना लेखीसाठी घेण्यात आलेलं नाही. तर आज सर्व भोंगळ कारभार सध्या आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये चालू आहे. तुम्ही आता पाहिलं असेल, मुंबई जे काही चालकचं ग्राउंड सुद्धा आहे, कॉन्स्टेबलचं चालक, त्या ग्राउंडला सुद्धा भर पावसामध्ये पळवण्याचं काम सध्या करत आहे. सरकार कुणाचं ऐकून घ्यायला तयार नाही. सगळा भोंगळ कारभार चालू आहे मुंबई. हे तुम्ही व्हिडिओ बघू शकता, हा मुलींचा व्हिडिओ आहे अकोल्यामधला. तर ह्या ज्या मुली आहेत ते अकोल्यामध्ये ग्राउंड देऊन लेखीसाठी पात्र झालेत, परंतु त्यांना लेखीचे हॉल तिकीट आलेले नाहीत. हे सगळा कारभार पोलिसांना विचारण्यात आला किंवा तिथल्या अधिकाऱ्यांना विचारण्यात आला. तर हे महाआयटीचं काम आहे, आमचं काम नाही, त्याने असं उत्तर दिलं आणि सर्व महाआयटी या कंपनीवर ढकलण्यात आलं. तर आता सध्या ह्या जे काही मुली अपात्र झालेल्या आहेत, यांच्या भविष्याचं जे काही खेळणं केलं, याला जबाबदार कोण आहे? आणि परत जर ह्या मुली तुम्ही बघत असाल या व्हिडिओमध्ये, तर ह्या मुली अक्षरशः खाली बसून रडत आहेत आणि यांच्यावर दखल घेण्यासाठी कोण नाही. तर सरकारला एक विनंती आहे की तुम्ही तरुणाशी खेळू नका, जेणेकरून जे काही तरुण आहे ते भविष्यात, जे काही आपलं भारत देश आहे, भविष्य आहे, भारताचं भविष्य आहे. आणि महत्वाचं म्हणजे बघा, हे काही आता व्हिडिओ बघा, हा व्हिडिओ बघल्यानंतर तुम्हाला समजेल की हा मुंबई शिपाई चालकचा व्हिडिओ आहे. मुंबईला ग्राउंड चालू आहे सध्या घाटकोपर इथे. तर इथे सुद्धा अंदाधुंदी कारभार चालू आहे. वरनं पाऊस पडतोय, मुलं धावत आहेत, सर्व काही ग्राउंडवर पाणी साचलं असताना फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही पाऊस पडल्यानंतर शांत, म्हणजेच जो काही पाऊस पडला तर आम्ही तारखा पुढे ढकलू, परंतु असा कुठलाही कारभार इथं झालेला नाही. तर याच्याविषयी सुद्धा कुठलाही विरोधी पक्ष बोलायला तयार नाही. याच्यावरती जे काय चाललंय ते जाऊ द्या असं म्हणण्यात सर्व जण शांतच आहेत. तर ह्यावेळेस आपल्या तरुणांना जे काही सरकार बनवायचं आहे ते येत्या काही काळामध्येच 20 सप्टेंबर म्हणजेच सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागेल आणि जे काही विधानसभेची तारखा आहेत ते तारखा सध्या डिक्लेअर होतील आणि त्यामध्ये तुम्हाला दाखवून द्यायचा तरुण की तरुणांच्या खेळल्यानंतरनं, तरुण म्हणा किंवा शेतकरी म्हणा किंवा बेरोजगार तरुण आहे, त्यांच्या जे काही भविष्याशी खेळल्यानंतर काय होतं. आपण लोकसभेला तर दाखवून दिलंच, परंतु येणारी काही विधानसभा आहे त्या विधानसभेला मात्र तुम्ही दाखवून द्या की तरुणामध्ये नेमकी किती ताकद आहे. तर व्हिडिओ इतकाच होता. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, कमेंट आणि शेअर करायला मात्र विसरू नका.